शाळेचा पण प्रस्ताव आम्ही मंजूर केलेला झालं ह्यांच्या काळामध्ये. असं झालं म्हणजे कामं माझ्या काळात प्रस्ताव मंजूर झालेले, जेव्हा हे नगरसेवक झाले ते मंजूर झाले तसे म्हणजे कामं झाली त्यांच्याविषयी. म्हणजे आम्ही तयारी करून ठेवली होती, मान ह्यांना मिळाला तो. 3 वर्ष पाठपुरावा केला मी. ज्यावेळेस मी पत्र दिलं गणेश नाईक साहेबांना जनता दरबार, नाईक साहेब हसले. अरे म्हणले शंकरराव, म्हणलं साहेब काय नाही, तुम्ही फक्त सह्य करा, मेहनत मी करतो. हे सांगण्यासारखी गोष्ट आहे की मी प्रभागात ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस मी ती 4 मजली बिल्डिंग बघितली. मला पहिलं वाटलं हॉटेल असेल आणि परत मला समजलं की ही महानगरपालिकेची शाळा आहे. आणि आज त्याच्यामुळं ह्या शहरात आमच्या पाणीच पाणी होत आहे, ते त्याच्यामुळं होत आहे. आणि एवढी जनता नवी मुंबईची पूर्णपणे खुश आहे. जवळजवळ 4 पारितोषिक त्या ठिकाणी त्याला मार्केटला मिळाले. त्या कवळ्या वयामध्ये 130 किलोपर्यंत मी गोण्या माझ्या डोक्यावरून वाहिल्या. हमाली करून नगरसेवक झाला असं एकमेव मी माथाडी कामगार आहे. फवारणीचा स्वतः 15 किलोचा डबा घेऊन मी स्वतः 15 माळ्यापर्यंत स्वतः फवारणी केली. ती जी खुशी होती महिलांच्या, हो आमची नगरसेवक आला, आमची नगरसेविका आली. त्यावेळेचा जो विषय होता, कोविड सेंटरमध्ये असं जायचं म्हटलं तर कोणाची हिंमत नव्हती, परंतु तो काळ आम्ही पाहिला. बरेच बायका म्हणत होते साहेबांना बाहेर पाठवू नका, तुमच्या मोठ्या पोराला शुगर आहे त्याला बाहेर पाठवू नका. मी म्हटलं आम्हाला देवावर विश्वास आहे, जे होईल ते परमेश्वराच्या भरोश्यावर आहे. मी दरवाजा ठोकवला, आई काय दरवाजा उघडायला तयार नव्हती. म्हटलं आई घाबरू नको, मी इथं आहे, तुझा तो मुलगा नाही, आता हा पण मुलगा तुझाच आहे. नवी मुंबईची तमाम जनता गणेश नाईक साहेबांबरोबर होती, आहे आणि इथून पुढेही राहणार. नमस्कार, कॅरी ऑन मराठीवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत कोपर घराण्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल सातारचं पोरगं कोपर घराण्यात जाऊन काय करते? सातारचं पोरगं कोपर घराण्यात आले पॉडकास्ट घ्यायला. पण कुणाचा? सातारच्याच माणसाचा. साताऱ्यातले एक नेते जे आधी सामान्य कुटुंबातून आले, मुंबईमध्ये आले, आपल्या पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी माथाडी कामगार म्हणून काम करू लागले. आणि माथाडी कामगार म्हणून काम करता करता त्यांचा संघर्ष सुरू झाला, प्रवास सुरू झाला समाजसेवेचा. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवत असताना त्यांना अनेकांचं मार्गदर्शन मिळालं आणि समाजसेवेचा हा गाडा असाच अविरत पुढे सुरू राहिला. आणि त्यातून सुरुवात झाली समाजसेवेच्या एका नव्या अध्यायाची. सेक्रेटरी पद मिळालं आणि मग प्रस्ताव आला नगरसेवक पदाचा. त्यांच्या पत्नी 2005 मध्ये नगरसेविका झाल्या मुंबईमध्ये, अर्थात नवी मुंबई मधल्या प्रभाग क्रमांक 10च्या. त्यानंतर 2010 ते 2020 मध्ये सर स्वतः नगरसेवक झाले आणि त्यांच्या दोघांच्या माध्यमातून हा समाजसेवेचा गाडा अविरतपणे सुरू आहे. कोपर घराण्यामधल्या प्रभाग क्रमांक 10ची रचना बघितली तर तुम्हाला जाणून येईल की हा प्रभाग अत्यंत सुनियोजितरित्या वसवण्यात आलाय. आणि यामागे श्रेय आहे या जोडीचं. गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही जोडी आज सुद्धा कार्य करते लोकांसाठी. आणि आज या मॅडम नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा उभ्या आहेत. आपल्यासोबत आहेत सातारचे सुपुत्र, सातारची जोडी, माननीय श्री शंकर किसन मोरे साहेब आणि चंद्रभागा मोरे मॅडम. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आमच्या कॅरी ऑन मराठीच्या पॉडकास्ट मध्ये. सर्वप्रथम खूप शुभेच्छा की सातार मधून येऊन तुम्ही इतक्या मोठ्या पदापर्यंत आलेला आहात, इतकं मोठं समाजकार्य करताय आणि यशाच्या उत्तुंग शिखरावरती आहात. हो, वडील माझे स्वतः माथाडी कामगार होते. बरेच वर्षे त्यांनी माथाडी मुकादम म्हणून काम केलं. 80 गाड्यांची टोळी, म्हणजे 80 गाडी त्यांच्या हाताखाली काम करत होते. नवी मुंबई लालबाग सारख्या एरियामध्ये ते कंपन्या होत्या त्यांच्या, आणि तिथं ते मुकदम होते. आणि एवढं सगळं करत असताना मी त्यावेळेला मुंबई शहरामध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळेला मला 20-22 वय असेल माझं. आणि त्या वयामध्ये मी प्रथमच लालबाग ठिकाणी, त्या ठिकाणी गोडाऊन होतं वडिलांचं, आणि तिथं सगळं लेबर कॉन्ट्रॅक्ट होतं. त्या लेबर कॉन्ट्रॅक्टमध्ये मी त्या ठिकाणी हमालीला सुरुवात केली. त्या कवळ्या वयामध्ये 130 किलोपर्यंत मी गोण्या माझ्या डोक्यावरून वाहिल्या. आणि त्याच्यानंतर बाजार इकडं स्थलांतर झाल्यानंतर मुंबईमधून, मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी सर्व बाजार, APMC बाजार या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये आले. आणि त्यावेळेला आल्यानंतर मी आमचे धंदे या ठिकाणी आले आणि परत इथं आम्ही परमनंट झालो. आणि तिथपासून गोण्या वाहत त्या ठिकाणी माथाडी कामगार म्हणून आजही माझे जोडीदार माझ्यासोबत भेटतात नेहमी. आणि ते सगळे म्हणतात मोरे साहेब, कधी वाटले नव्हतं शंकर मोरेचं शंकर मोरे साहेब आम्हाला म्हणावं लागेल. आणि हमाली करता करता ते राजकारणाची, आमचे माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे साहेब राजकारणामध्ये
सुरुवात केली आणि तिथपासून ती आम्हालाही थोडस सवय लागली बर. की माथाडी कामगार होता होता आम्ही काम करायला सुरुवात केली. एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आम्ही काम करत राहिलो. मग ती थोडीशी ओढ लागली राजकारणामध्ये. बर. मग राजकारणात ओढ लागल्यानंतर कोपरखेना नव्यानंच या ठिकाणी डेव्हलप झाला होता. सुरुवात होत होती कोपरखेड्याची. ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी आलो त्या अशी एकदम खंदर सगळं होतं त्या ठिकाणी. ब्रिज सुद्धा नव्हता बर. ते यायला. नदीतून आम्ही सायकल असायची माझी, मी खांद्यावर टाकायचा आणि इथं यायचा. अरे बापरे. या अशी परिस्थिती होती. माथाडी कामगार म्हणून आम्हाला त्यावेळेला घर मिळालं संघटनेमधून. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनमध्ये मी रजिस्टर होतो. कलवसी आमदार अण्णासाहेब पाटीलांची संघटना आहे. आणि तिथून माथाडी कामगार म्हणून एक आम्हाला स्वतःचं घर मिळालं. बर. आणि तिथून आमची सुरुवात झाली. बर. माथाडी कामगार काम करता करता राजकारणामध्ये आपल्याच लोकांचं नेतृत्व आपण करावं एक असं मनामध्ये त्या ठिकाणी आलं की आपल्या लोकांचं नेतृत्व आपण केलं पाहिजे. कुठंतरी संघटित राहिलं पाहिजे. माथाडी कामगार एकजूट कुठंतरी जशी संघटनेमध्ये आहे तशी त्या विभागामध्ये सुद्धा राहावी बर. ही एक इच्छा झाली. आणि मग आम्ही इथं आलो आणि मग ते मतदानाचे फॉर्म भरायचे. आणि तिथपासून 2001ला मी सुरुवात केली आणि अतिशय चांगली सुरुवात झाली. माथाडी कामगार त्या संघटित होत आले. अनेक संकट आली, अनेक आव्हानं आली, पण तरी सुद्धा हटलो नाही. सर्व माथाडी कामगार माझ्या सोबत होते आणि त्यांच्यामुळं मला सहकार्य मिळत गेलं. वा. या विभागामध्ये लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी मला एक संधी मिळाली की लोकसेवेची त्या ठिकाणी संधी मिळाली. आणि एक नव्या मुंबईचं एक नेतृत्व गणेश नाईक तर आवर्जून त्यांच्याकडं लोक पाहतात की हो ते गणेश नाईक म्हणजे एक नवी मुंबई शहराचं कुटुंब असल्यागत त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यामुळं आम्हाला एक संधी चांगली मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचं मार्गदर्शन मिळालं. वेळोवेळी त्या ठिकाणी आम्ही कुठेही भरकटलं जरी गेलो तरी आम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी वेळोवेळी व्हायचं की तुम्ही असे वागा, तुम्ही असं करा, सेवा करा. आणि आम्ही ती सेवा करत करत गेलो. लोकांचा विश्वास बसला आमच्यावर. आणि जिथं 24 तास सेवा, मग कुठे कधी फोन आला तरी रात्री उठायचं आणि लोकांच्या सेवेसाठी हॉस्पिटल असेल अनेक ठिकाणी कुठे ॲक्सिडेंट असेल कुठं काय असेल तर आमची धावपळ त्या ठिकाणी सुरू व्हायची. आणि ते करत 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 लोकांच्या मनामध्येच एक जागृती निर्माण झाली. आणि लोक स्वतःहून सांगितले आता तुम्ही आता आमचं नेतृत्व करा. नेतृत्व करा म्हणल्यानंतर त्यावेळेला संघटनेमधून एक माथाडी कामगार म्हणून मी एकटा स्वतः, आणि आजही मी स्वतः एकच माथाडी कामगार आहे, जेणेकरून हमाली करून नगरसेवक झाला असं एकमेव मी माथाडी कामगार आहे. की हमाली करून त्या ठिकाणी नगरसेवक एखादा होतो तर तो मी आहे. म्हणजे संघर्षातून हा सगळा प्रवास. संघर्षातून हा प्रवास सुरू झाला. परिस्थिती बिकट होती त्यावेळेला. संघटनेमध्ये असताना पगार कमी होते आणि एवढं राजकारणामध्ये आम्ही टिकू शकू का हा मोठं संकट होतं माझ्यासमोर. परंतु सर्व माथाडी कामगारनी सगळ्यांनी सहकार्य केलं, मला सहकार्य केलं. आणि त्यावेळेला की आमचं एक नेतृत्व उभं करायसाठी जीवाचं रान लोकांनी केलं, इथल्या रहिवाशांनी केलं. मग आमचा BST कामगार असेल, भाजी मार्केटला असेल, APMC मार्केटला असेल, सातारा, सांगली, पुणा, कोल्हापूर, कराड, ही जी लोक आहेत सगळी संघटित झाली. आणि त्या लोकांमुळं मला या ठिकाणी नेतृत्व मिळालं. सतत मी माझी पहिली 2005ला लेडीज वॉर्ड पडला. मी एवढी मेहनत केली, सगळे काय एवढं एकदम हसून खेळून सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत राहायचे आणि एवढी सेवा केली. आणि नेमका लेडीज वॉर्ड पडला. लेडीज वॉर्ड पडल्यानंतर माझी मिसेस ही गृहिणी होती, तिला या राजकारणामधलं काही अभ्यास नव्हता. ती म्हणली नाही मी माझं घर सोडून मला राजकारण नको. आणि मग आता तिकीट भरायचं त्या ठिकाणी उमेदवारी घ्यायची तर तिकीट तर मिळालं, आता काय करायचं हा प्रश्न माझ्याजवळ पडला. मग आम्ही थोडीशी रिक्वेस्ट केली, काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही राजकारणात या, आता लेडीज वॉर्ड पडलाय. आणि मग रडत रडत तसंच त्या ठिकाणी आम्ही घेऊन गेलो, फॉर्म भरला. आणि ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी विजय झाल्यासारखाच झाला. आणि 450च्या लीडनं चंद्रभागा मोरे मॅडम त्यावेळेस निवडून आल्या. त्याच्यानंतर 5 वर्ष त्यांच्या काळामध्ये बरंचसं त्या ठिकाणी काम करता आलं. जसा डेव्हलप एरिया होत गेला त्यांच्या माध्यमातून अनेक कामं झाली, ते थोडीशी तुम्हाला माहिती देतील. परंतु त्यांनी सुरुवात केली
त्यांनी 5 वर्षानंतर त्यांची संपल्यानंतर मला त्या ठिकाणी संधी मिळाली. परत त्या ठिकाणी ओपन वाढाला, मी संधी त्या ठिकाणी घेतली आणि लोकांची अत्यंत त्या ठिकाणी सेवा केली. 24 तास सेवा त्या ठिकाणी दिली. आजही नागरिक आमच्यावर खुश आहे. खुश आहेत. वा मॅडम, कसं वाटतंय? आता पहिल्यांदा तुम्ही नगरसेवक होताच, आत्ताचा प्रचार कसा चाललाय सांगा. खूप छानपैकी प्रसार आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे. हा. त्यामुळे ज्यावेळेस आम्ही फॉर्म भरतानाच सर्वांनी सांगितलं की आता विजयाची माळ तुमच्या गळ्यात पडली. वा. त्याच वेळेस सुरुवात झाली आणि आता प्रचारासाठी आमची जी जनता आहे, जी आम्हाला मानते, जो आमच्यावर विश्वास ठेवते, ते आमच्या बरोबर आहे. बर, आता सर सांगतो तसं पहिल्यांदा तुम्ही थोडस चलबिचल होती म्हणत की बाबा उभं राहावं नको राहावं, पण मला असं वाटतं की तुम्ही एकदा नगरसेविका झालात की त्याच्यानंतर तुम्हाला कधी शंका नसेल वाटली अशी? नाही वाटली. त्यावेळेस ती भीती निघून गेली माझी. हा. जेव्हा समाजामध्ये सर्वांसमोर राहायला लागले, लोक काय बोलतात काय नाही हे ऐकायला लागले, तेव्हा जरा जरा हळूहळू भीती निघून गेली. मग आता ती भीती वाटत नाही. बरोबर. कशी होती ती 5 वर्ष, कशी होती पहिली? खूप छान होती ना. अगोदरची नव्हती, पण नंतर खूप छान झालं. अगोदर भीती होती मनामध्ये. काय सांगाल त्या काळातला हा प्रभाग क्रमांक 10 आणि त्या 5 वर्षांमध्ये झालेली कामं? 5 वर्षामध्ये पहिलं तर आम्ही गार्डनचं काम केलं, सेक्टर 5 मधलं. नंतर सभामंडप स्टेज केलंय, तिथं शौचालय केलंय आणि भाजी जे मार्केट आहे ना, ते आम्ही प्रस्ताव मंजूर केला होता. पण काळात ह्यांच्या झालं वाटतं ते. शाळेचा पण प्रस्ताव आम्ही मंजूर केलेला, झालं ह्यांच्या काळामध्ये. असं झालं. म्हणजे कामं माझ्या काळात प्रस्ताव मंजूर झालेले, जेव्हा हे नगरसेवक झाले ते मंजूर झाले तसे. म्हणजे कामं झाली त्यांच्याविषयी. म्हणजे आम्ही तयारी करून ठेवली होती, मान ह्यांना मिळाला तो. म्हणजे इतर ठिकाणी दोन्ही उमेदवाराच्यात भांडणं असतात, हा, तशी आमच्यात तुमच्यात भांडणं नव्हती कधी. भांडणं म्हणजे नव्हती. श्रेयवाद असतो की आमच्या काळात झालं, तुमचं आता इथं श्रेय विषय. एक होतं त्यावेळेस, काय माहितीये, ज्यावेळेस ते सभागृहात गेले ना, त्यावेळेस त्यांना मी बोलले होते की हे सभागृह बांधण्यासाठी आम्ही भांडलो होतो सभागृहामध्ये. हे सभागृह आम्ही बांधावं म्हणून प्रस्ताव मंजूर केला होता. 5 वर्ष आम्ही त्या सभागृहासाठी भांडत होतो की आम्हाला हे सभागृह व्हायला पाहिजे, आणि आम्हाला जायची वेळ आलीच नाही. ही वेळ ह्यांना आली. वा वा वा. असं झालं ते. बरं, आता पण आता ह्या पुढच्या 5 वर्षाच्या निमित्तानं तुम्हाला ती संधी मिळते. ती संधी मिळेल मला. नक्कीच. त्याच्यानंतर 2010 साली सरांची हे आली, मग त्यावेळेस तुम्ही म्हणालात का मला उभं राहायचं म्हणून? नाही, कारण एक चान्स मिळाला होता आपल्याला. समाधानी होते मी. बर, कशी होती ती 2010 नंतरची आतापर्यंतची वर्ष, कशी गेली सगळी? अतिशय छान माझी कारकीर्द त्यावेळेला नगरसेवक म्हणून गेली. वेळोवेळी मला नाईक साहेबांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं. जी मॅडमच्या काळामध्ये प्रस्तावित कामं होती त्यांना मंजुरी मिळाली होती. ते मग शाळा असेल, बालवाडी ते 10वी पर्यंत त्या ठिकाणी डिजिटल शाळा त्या ठिकाणी मला करता आली. माझ्या काळामध्ये त्याचं उद्घाटन झालं. त्याच्यानंतर एक सभागृह आहे, ते सिडको समाज मंदिर म्हणून होतं. तर सिडको समाज मंदिराच्या वेळेला आम्ही ठराव मांडला की ते त्या ठिकाणी एक लोकांना सार्वजनिक ज्या वेळेला प्रायव्हेट हॉलमध्ये लोक जातात, परिस्थिती सगळे माथाडी कामगार असल्यामुळं अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांचा माझा प्रभाग आहे आणि 40,000 50,000 असं ज्यावेळेला ते जायचे त्यावेळेला भाडं घ्यायचे, त्यावेळेला प्रायव्हेट हॉलवाले, त्यावेळेला माझ्या मनामध्ये या ठिकाणी यायचं की बाबा एवढे लोक कर्ज काढून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात. वाढदिवस घ्यायचा असेल किंवा कोणाचं लग्न समारंभ असेल किंवा संस्थांचे कार्यक्रम असतील, तर अशा ह्याच्यात एवढे पैसे नसायचे लोकांनी. आता करायचं काय? लोक आमच्याकडे यायची, कोण मदत करेल का, कोण काय करेल का. मग मी त्यावेळेला असा नेहमी विचार करायचा की कमी खर्चामध्ये ह्या जनतेसाठी आपल्याला एखादा हॉल करता येईल का. आणि त्यावेळेला गणेश नाईक साहेब त्यावेळेला पालकमंत्री होते आणि सिडकोची इमारत होती, सिडको समाज मंदिर होतं, सिडकोच्या ताब्यात होतं. आणि त्यावेळेला आम्ही मॅडम आणि आम्ही दोघं जण ते त्याच्या पाठीमागं लागलो की बाबा हे आपल्याकडे कसा हस्तांतर होईल. त्यावेळी मॅडम नगरसेविका होती आणि सिडकोचा जनता दरबार असायचा, गणेश नाईकांचा जनता दरबार असायचा. त्या जनता दरबारमध्ये आम्ही उभे राहायचो दोघं जण. लगेच मॅडमला पुढं करायचा की नाईक साहेब आले, जनता दरबारमध्ये उभे राहा, हा विषय मांड. त्यानंतर ते विषय मांडायची. सिडकोमध्ये 3 वर्ष पाठपुरावा केला आम्ही की त्या ठिकाणी एक हॉल, अण्णासाहेब पाटलांचं एक इमारत, मी एक माथाडी कामगार आहे, अण्णासाहेब पाटील भवन ह्या शहरामध्ये असावं, ही एक मनात इच्छा होती की आपण ज्या संघटनेमधून त्या ठिकाणी आलोय, एक माथाडी कामगार म्हणून एक कायमस्वरूपी एक नाव राहावं. म्हणून आम्ही ते हे केलं. ज्यावेळेस मी पत्र दिलं गणेश नाईक साहेबांना जनता दरबारात, नाईक साहेब हसले
अरे म्हणले शंकरराव, ही हस्तांतर तू सिडकोची इमारत हो, हस्तांतर करायसाठी तू पत्र देतोयस, ते कसं काय शक्य आहे? सिडको तर इमारती बांधती. म्हणलं साहेब काय नाही, तुम्ही फक्त सह्य करा, मेहनत मी करतो. आणि 3 वर्ष मी कंपल्सरी सिडको मध्ये त्या ठिकाणी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली व्हिजिट मारली. दरवेळेला जनता दरबारमध्ये जायचो, उभं राहायचो. हा माझा विषय हस्तांतराचा. शेवटी एमडी वगैरे यांनी आणि नाईक साहेबांनी सांगितल्यामुळं त्या ठिकाणी ती सही झाली. मी हस्तांतर करून घेतलं आणि एक आज भव्य दिवा असं एक हॉल तयार. कम्युनिटी सेंटर म्हणजे एक हॉल सर्वसामान्यांसाठी उपलब्ध, सगळ्यात कमी रेट असलेला तो हॉल आहे की सर्वसामान्य आज 8 आणि 10 हजारामध्ये कुठला हॉल मिळत नाही. पण एसी हॉल त्या ठिकाणी आपल्या लोकांना सर्वसामान्य त्याच्या सुविधा मिळतात. काय पाहिजे ह्याच्यापेक्षा, काय पाहिजे हे मला करता आलं. नक्कीच. मॅडमने आता सांगितल्याप्रमाणे शाळेचा प्लॉट मी त्यांच्या वेळेस त्या ठिकाणी मॅडमच्या वेळेस हस्तांतर केला. एक सुसज्ज एक चांगली शाळा त्या ठिकाणी व्हावं, डिजिटल स्कूल व्हावं. ही प्रथम डिजिटल स्कूल आलं त्यावेळेस माझी इच्छा झाली. साताऱ्यामध्ये काही स्कूल मी बघितले, त्यानंतर नवी मुंबईत का होऊ नये. सगळ्यात पहिली नवी मुंबई शहरातली डिजिटल स्कूल असेल तर ते आमच्या ह्या प्रभागाची. हे मला समाधान वाटलं. खास करून महिलांचं ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष असतं की आपली मुलं चांगली शिकली पाहिजे. मग आता सर्वसामान्य कुटुंबातून येताना जर चांगल्या शाळेत टाकायचं असेल, म्हणजे सो कॉल्ड आजच्या चांगल्या शाळा जिथं डिजिटल क्लासरूम आहे, LCD आहे, लॅपटॉप आहे, मोठमोठ्या बिल्डिंग आहेत, तिथं फी पण तशीच असते. मग एक गृहिणी म्हणून तुम्हाला कसं वाटतं, महिलांची कशी असते आता? प्रत्येक महिलाचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकावं, खूप मोठं व्हावं. पण आम्ही ज्यावेळेस त्या शाळेमध्ये गेलो, सुरुवातीला जेव्हा एक झोपडं होतं तिथे, त्या झोपड्यामध्ये मुलं शिकत होती, त्यावेळेस आम्ही ती प्रगती बघितली मुलांची. मुलांना साधं अ पण बोलता येत नव्हतं. तिथून आम्ही त्यांची सुरुवात केली. मग आम्हाला चांगले शिक्षक हवे होते. मग ती पहिली शाळेचा प्रस्ताव मांडला, शाळा केली आणि नवीन शिक्षक भरले. आणि आता मुलांची प्रगती प्रायव्हेट शाळेपेक्षा पण खूप सुंदर आहे. आणि आमचा 10वीचा निकाल आहे ना 90%, 99% पर्यंत येतो तो शाळेचा. एवढी छान शाळा झाली आता. हो, म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेचा शाळांची निकाल सर्वात पहिला येतो, दर्जा इतका चांगला असू उंचावलाय. शकतो. 4 मजल्यांची इमारत बघितल्यावरती मी ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस मी पहिल्यांदा इमारत आता मुलांना शाळेमध्ये कॅम्प्युटरचा पण कोर्स दिला जातो. वा. त्याच्यामुळे ती पण शिक्षण तिथे आहे. म्हणजे हे सांगण्यासारखी गोष्ट आहे की मी प्रभागात ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस मी ती 4 मजली बिल्डिंग बघितली, मला पहिल्यांदा वाटलं हॉटेल असेल, आणि परत मला समजलं की ही महानगरपालिकेची शाळा आहे. त्या म्हणजे हे शिक्षण क्षेत्रात जे तुमचं काम आहे त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन. त्यानंतर साहेब, अण्णासाहेब पाटील हॉल झाला, आपली महानगरपालिकेची शाळा झाली. त्यानंतर जसं जसं पुढे आपण येत गेलात, 2019-20 मध्ये कोविड सारखी भयंकर महामारी आली आणि ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये प्रचंड लोकांना हाल झाले, प्रचंड लोकांचे जवळची माणसं गेली. कशा होता तो काळ कसा होता तुमच्यासाठी? तो काळ हेच माझ्यापेक्षा जास्त सांगू शकतात, कारण ह्यांनी अनुभवलाय तो काळ. हो. त्यावेळेला कोविडला सुरुवात झाली, अक्षरशः महामारी, कोविड महामारी म्हणून अख्ख्या जगात त्या ठिकाणी स्टार्ट झाल्याच्या नंतर की आम्ही ह्या ठिकाणी लोकांनी आम्हाला निवडून दिलंय, लोकांची सेवा करण्यासाठी दिलंय की वेळोवेळी हा व्यक्ती आमच्या पाठीशी उभा राहील म्हणून लोकांनी आम्हाला निवडून दिलं, ह्याचा विचार केला मनामध्ये. आणि त्यावेळेला सगळी पळापळ चाललेली की कोविडनं बेड कोणाला मिळत नव्हता, त्या ठिकाणी फवारणी होत नव्हती. मग मी त्यावेळेला हा विचार केला, आम्ही आमच्या कुटुंबामध्ये विचार केला की आज लोकांनी आम्हाला संधी दिली की आमचे सेवक म्हणून, आणि त्या ठिकाणी जर आम्ही घरात बसलो तर उद्या लोकांची काय परिस्थिती होईल हे आम्ही घरामध्ये, मग काही होईल आपण जाव किंवा राहाव ह्याची फिकीर आम्ही केली नाही. काय घडल ते घडल. आम्ही सर्वांनी अख्ख्या कुटुंबानं, माझा मुलगा, 2 मुलं, त्यानंतर माझी मिसेस आणि मी, आम्ही रोडवर उतरलो. फवारणीचा स्वतः 15 किलोचा डबा घेऊन मी स्वतः 15 माळ्यापर्यंत स्वतः फवारणी केली, स्वतःच्या खर्चाने. की प्रत्येक गल्लीमध्ये आमच्या चौकामध्ये मी फवारणी केली. म्हणजे अख्ख्या कोविडच्या काळामध्ये स्वतः मशीन घेऊन एकमेव नगरसेवक असेल. आणि लोकांची सेवा त्यावेळेला ज्या वेळेला महिलांसाठी आमच्या हॉलमध्ये आम्ही प्रशासनाकडे विनंती केली की आमच्या महिला बाहेर तुम्ही लांब कुठेतरी ठेवतायत, त्यांच्या मनामध्ये एक भीती निर्माण होते, कंप्लेंट यायची आम्हाला.
त्यावेळेला कंप्लेंट आल्यानंतर मी प्रशासनाकडे मांडली, नाईक साहेबाकडे हा विषय मांडला. नाईक साहेबांनी म्हणले ठीक आहे, तुझ्या हॉललाच मी कोविड सेंटर बनवतो. आणि आम्ही जो हॉल केला होता त्या ठिकाणी महिलांसाठी, फक्त महिलांसाठी कोविड सेंटर केलं. त्या कोविड सेंटरमध्ये रोज त्या ठिकाणी सगळे पॉझिटिव्ह महिला बेडवर असायच्या. त्यावेळेला आम्ही दोघांनी त्यावेळेला किट घातलं आणि महिलांचा त्या ठिकाणी विश्वास बसवा, आम्हाला वेगळं टाकलं असं महिलांना वाटू नये म्हणून आम्ही दोघांनी त्या कोविड सेंटरमध्ये जाऊन फळं वाटप केला. फळं वाटली प्रत्येकाला. आणि त्या जी खुशी होती महिलांच्या, हो आमची नगरसेवक आला, आमची नगरसेविका आली. त्यावेळेचा जो विषय होता कोविड सेंटरमध्ये असं जायचं म्हटलं तर कोणाची हिंमत नव्हती. परंतु तो काळ आम्ही पाहिलाय. लोकांच्या घराघरामध्ये त्या ठिकाणी फवारणी करायचो, त्यांच्या पल्स किती आहे ते चेक करायचो, अल्सोनिक अल्बमच्या गोळ्या द्यायचो, कोणाला अन्नधान्य पाहिजे, कोणाची परिस्थिती आहे आम्ही खूप विचारायचो. त्यावेळेचा एक आमच्या सांगलीची एक वृद्ध महिला होती. तर ती त्या ठिकाणी सेक्टर 4च्या एका घरामध्ये होते. आणि मी सहज मला असं हे केलं की बाबा आता तर कोविड थोडासा कमी कमी होत चाललाय, परंतु आपण अजून विचारलं पाहिजे की कोणाला प्रॉब्लेम आहे. फोन करायला मी माझ्या कार्यालयातनं त्यावेळेला 24 तास कार्यालय सेवा दिली होती. मी 24 तास ठेवलं होतं. कोविडचे पेशंट माझ्या बाजूला असे येऊन बसायचे की हो साहेब मला कोविड झालाय. बाकीचे लोक कार्यकर्ते उठून पळायचे. परत मी म्हणायचं घाबरू नका, बसा इथं, काय प्रॉब्लेम आहे तुमचा, तुम्हाला बेड पाहिजे का. मग ज्या ठिकाणी बेड मिळालं नसेल त्या ठिकाणी मी लगेच कॉन्टॅक्ट करायचा, त्यांना बेड उपलब्ध करून द्यायचा. तर त्यावेळेला एक असाच मी सहज फोन केला आणि तो एका सांगलीमध्ये लागला. एक कार्यकर्त्याला माझ्या मी फोन केला, तो होता सांगलीला. तो म्हणला अहो दादा काय बरं झालं तुम्ही फोन केला. तर फोन कशासाठी केलाय. म्हणलं भाऊ एवढाच विषय आहे की मी फोन तुम्ही केलाय की तुम्ही माझे रहिवासी आहात, माझ्या प्रभागामध्ये राहता, तुम्हाला काय ह्या कोविडमध्ये काही तकलीफ तर नाही ना, काय माझ्याकडून काही सहकार्य पाहिजे का. त्यांनी सांगितले भाऊ असं असं झालं, माझी आई मी गावी आलो आणि त्यावेळेला लॉकडाऊन झाला आणि गावी मी आलो, लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊन मध्ये मी गावीच राहिलो. माझी आई एकटी मुंबईला आहे आणि ती माझ्या प्रभागमध्ये होती आणि एकटीच माझ्या, आता आईकडे माझ्या कोण नाही. म्हणलं ठीक आहे तुम्ही गावी येत ना, आजपासून तुमच्या आईचा दुसरा मुलगा मी आहे. म्हणलं मला रूम नंबर द्या. रूम नंबर मध्ये त्या मी गेलो, माझ्या सेक्टरमध्ये ती होती. मी दरवाजा ठोकवला, आई काय दरवाजा उघडायला तयार नव्हती. परत त्यांना फोन केला, म्हणलं आई काय दरवाजा उघडत नाही म्हणली ती घाबरते, दरवाजा उघडणार नाही, एकटीच आहे ती. मग त्यांना फोन केला की आई तुझा दुसरा मुलगा मुंबईमध्ये आहे, तू दरवाजा खोल, तू दरवाजाच्या बाहेर आहे. मग त्यावेळेला त्या आईने दरवाजा खोलला. मग त्या मी हात जोडले, तिच्या पाया पडलो, म्हणलं आई घाबरू नको, मी इथं आहे, तुझा तो मुलगा नाही आता हा पण मुलगा तुझाच आहे. आणि मग त्यांना सांगितलं की काय कमी आहे, तुम्हाला काय पाहिजे त्यावेळेला. अरे म्हणली भाऊ माझ्याकडे भाजी नाही, मी दुकानावर जाऊ शकत नाही, माझं साहित्य नाही. मग त्यावेळेला मी भाजी अरेंज केली, त्यांना जे पाहिजे होतं ते साहित्य केलं, सगळं अरेंज करून दिलं. नंबर तिथं ठेवला. समोरचा एक दुकानदार होता, त्यांना सांगितलं, म्हणलं ही आई जर कधी आली काही असू द्या, तिचा बिल मला पाठवायचा, मी त्याचा बिल करीन आणि इथून पुढं रोज मला एक कॉल करायचा, त्यांना सांगितलं, आणि मी एक कॉल तुम्हाला करणार. मग सकाळी त्या मला कॉल करायचा, संध्याकाळी मी त्यांना कॉल करायचो. असा हा करोना काळ एकदम बिकट परिस्थिती गेला. दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेला जे आमच्या सोसायटी मधले काही रहिवासी होते तर ते बाहेर निघायचे नसे, भाजीला सुद्धा बाहेर निघायचे नसे. मी सोसायटी सोडून खाली उतरत नव्हते. मनामध्ये एक भीती होती. मी एक जुन्नरचा एक गाडीवाला त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट मधला एक गाडीवाला एक केला, अरेंज केला. तो रोज नगरवरून, नाशिकवरून, जुन्नरवरून त्या ठिकाणी गाड्या भरून यायचा भाजीच्या. 17 प्रकारच्या भाज्या असायच्या. रोज मी त्या ठिकाणी 4:30-5 वाजता रेल्वे स्टेशनला उभा राहायचा. तो गाडी घेऊन यायचा आणि सगळ्या सोसायटीचा ग्रुप बनवला होता आणि मी मेसेज टाकायचा की हा आता ह्या गाडीमध्ये भाजी आलेले तर मी कोणत्या सोसायटीला पाठवू. 10-12 सोसायट्या रोज सांगायच्या. सकाळी पहाटे 5:30-6 वाजता मी तिथं गाडी लावायचा आणि 17 प्रकारची भाजी फळं सहित सगळ्या अशा क्रेड मी लावायचा. त्यामुळे सगळ्या महिला 6 वाजता त्या ठिकाणी खाली यायच्या
आणि सगळी भाजी एक एक हप्त्याची भाजी भरून ठेवायच्या. अशी त्या करोना काळामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये मी सेवा दिली आणि आज ही ती लोक आठवण काढतात की खरोखर समाजसेवक असावं तर असा, आणि ह्याच्यातच आम्हाला धन्यता वाटते. त्या त्या काळामध्ये लोकनेते गणेश नाईक सुद्धा त्यावेळेला महानगरपालिकेत 70-75 वेळा महानगर कोविड एवढं वय असताना सुद्धा 70-75 वेळा मास्क घालून कोविड जाणारा एकमेव नेता असेल. महानगरपालिकेमध्ये जेवढे आमचे हॉस्पिटल आहेत त्यांचा उपचार व्यवस्थित होतोय का, लोकांचा उपचार व्यवस्थित मिळतोय का त्यांना, रुग्णांना, हे पाहण्यासाठी नाईक साहेब जायचे. म्हणजे ह्याचा आम्हाला अभिमान, त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा जायचो. वा वा, खूप छान. मॅडम, पुरुषांचं ठीक आहे पण महिलांना भीती असते, बरोबर? म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणी होतं की तुम्हाला कशाला पडली दुनियाची, तुम्ही आपल्या घरात बसा, तुम्ही व्यवस्थित राहा. तुम्हाला कधी तसं वाटलं नाही? वाटलं ना, बरेच बायका म्हणत होते साहेबांना बाहेर पाठवू नका, तुमच्या मोठ्या पोराला शुगर आहे त्याला बाहेर पाठवू नका. मी म्हटलं आम्हाला देवावर विश्वास आहे, जे होईल ते परमेश्वराच्या भरोश्यावर आहे. जे आता आम्हाला जनतेची सेवा करायची त्याच्यातूनच आम्हाला आशीर्वाद मिळेल. म्हणजे आम्ही काही ना काही करू शकतो याची आम्हाला म्हणजे हे होते. आणि खरंच देवाच्या कृपेने आम्हाला काही झालं नाही. माझ्या मुलाला शुगर होतं पण आमच्या घरात कोणालाही कोरोना टच नाही झालं. ही एक गोष्ट चांगली. ज्यावेळेस तुम्ही सरांसोबत त्या कोविड सेंटर मध्ये फिरत होतात त्यावेळेसचे अनुभव कसे, तुम्हाला काय आहे का एखादी आठवण, एखादा प्रसंग जो सांगू आहे ना? त्या बायकांचं जे म्हणजे एक हसता चेहरा बघितलेला आहे किंवा त्यांना एक आनंद वाटला की बाबा तुम्ही आलात म्हणजे आम्हाला काहीच झालं नाही, आम्ही परत सुखरूप बाहेर निघू, हे एक आनंद होता त्यांच्या मनात. म्हणजे त्यांना कुठं वाटलं की आपले माणसं कोणातरी आमच्या जवळ आली, हा विचार होता त्यांचा. नक्कीच. म्हणजे हा सगळा संघर्ष करत करत तुम्ही दोघं सुद्धा इथपर्यंत आलेला आहात. जसं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, तसं तुम्ही दोघं पती पत्नी एकमेकांच्या पाठीशी आहात, एकमेकांना साथ देताय आणि या दोघांच्या माध्यमातून ही समाजसेवेची गाडी तुम्ही पुढे नेताय. नक्कीच. बरं, आता इथनं पुढची 5 वर्ष कशी असणार आहेत? आता सध्या तर अजूनपर्यंत मी सभागृहात गेले नाही. आणि आपल्या जनतेची जेव्हा मागणी निर्माण होते त्यावेळेस भांडायला तयार होतो ते आम्ही. कारण जेव्हा सभागृहात बसतो तेव्हाच आपल्याला कळतं की आमच्या जनतेसाठी काय हवंय, माझी जनता कुठे सुखी राहील, हा विचार तेव्हा मनात येतो. बरोबर. आता कसं विजन असणार आहे पुढच्या 5 वर्षांचं? आतापर्यंत झालेली शिक्षण क्षेत्रातलं काम झालंय, पाण्याची समस्या आम्ही इथं बोलत होतो ना, लोक म्हणतात पाणी आम्हाला कोपरखैरणे आमच्या सगळ्या भागात 1 नंबर आहे पाण्याच्या हो, बाबतीत. पाण्याची कधी कमी नाही. 24 तास म्हणलं तरी पाणी आहे असं लोक म्हणतात. काय त्याच्या मागे नेमकं कारण? त्याचं कारण असं आहे ना, समजा कुठल्या म्हणजे एका समजा असोसिएशन मध्ये पाणी नाही आलं की साहेबांना फोन गेला की लगेच साहेब पाणीवाल्याला बोलवणार, दुसरीकडे खोद, हा पाईप हिथे जोडून दे, पण त्यांना पाणी मिळालं पाहिजे. अशी गोष्ट आहे. पण म्हणजे कधी कोणाला पाणी कमी पडून नाही दिलं. नाही पाणी मिळत ना, चल ही लाईन बाजूला कर, ती लाईन जोडून दे, हा विषय असायचा. कसं काय पाण्याचं नियोजन एवढं व्यवस्थित कसं काय इकडं? आमचं नव्या मुंबई शहराचं एक भाग्य आहे की दूरदृष्टी आणि अनुभवी नेतृत्व लोकनेते गणेश नाईक साहेब आम्हाला मिळाले. त्यावेळेला संजीव नाईक साहेब महापौर होते. त्या काळामध्ये मोरबेसारखं धरण त्यांनी नव्या मुंबई शहरासाठी घेतलं. म्हणजे त्यावेळेला RR पाटील होते, त्यावेळेला म्हणायचे कोण धरण घेतं का धरण, पण असे म्हणणारे RR पाटील आमचे. पण त्यावेळेला संजीव नाईक साहेबांनी सांगितलं हा हे धरण आम्ही घेतो. त्यांनी महापौर होते त्यावेळेस, त्यांनी नाईक साहेबांना फोन केला. नाईक साहेब त्यावेळेस म्हणजे परिस्थिती महानगरपालिकेची सुद्धा एवढी मोठी परिस्थिती नव्हती. म्हणजे जास्तीत जास्त 500-600 कोटीचं हे असेल त्यावेळेला बजेट. आणि अशा वेळेला की एवढं मोठं धरण घ्यायचं म्हणलं फार मोठे विषय होता. अनेक टीका झाल्या त्यांच्यावर की धरण, विरोधी पक्षातल्या लोकांनी टीका केल्या, पण तरी सुद्धा नाईक साहेबांनी दूरदृष्टी ठेवून एक अनुभव त्यांचा त्यावेळेस कामाला आला शहराला की हो उद्या भविष्यात कधी ज्या वेळेला पाण्याची समस्या येईल माझ्या जनतेला त्यावेळेला ह्या धरणाचा नक्की उपयोग होईल आणि आयुष्यभर माझं नाव निघेल. त्यावेळेला नाईक साहेबांनी डिसिजन घेतलं आणि मोरबेसारखं धरण हस्तांतर करून घेतलं. आणि आज त्याच्यामुळं ह्या शहरात आमच्या पाणीच पाणी होत आहे, ते त्याच्यामुळं होत आहे. आणि एवढी जनता नवी मुंबईची पूर्णपणे खुश आहे. लोक गणेश नाईकांवरती खुश आहेत. आता 5 वर्ष निवडणूक नाहीये, 2020 नंतर निवडणूक थांबलेल्या आहेत, आता निवडणूक लागलेल्या आहेत. या 5 वर्षामध्ये जेव्हा नगरसेवक पद नव्हतं त्यावेळेस जनतेशी कसं काय तुम्ही कनेक्टेड होतात, त्यावेळेस काय काय केलं? हो, 5 वर्ष निवडणुका लागणार करोना काळामुळे त्या निवडणुका पुढे ढकलत आल्या. पण आम्हाला आजही असं वाटलं नाही की आम्ही कधी नगरसेवक नाही म्हणून. कारण जनता जशी आम्ही नगरसेवक पदावर होतो
तेव्हापासून जनता आमच्याबरोबर जुडलेली होती. मग कुठं पाणी येत नाही, शिवर लाईन भरल्या, आज पाणी नाही, माणसं द्या, ह्या सगळ्या गोष्टी जनतेशी निगडीत होत्यात आणि त्याच्यामुळे सगळ्यात पहिला फोन आम्हाला वाचतो. कुठं हॉस्पिटलला जायचं आहे, कुठं काय, म्हणजे जनतेनं असं दाखवून दिलंच नाही की आमची आता नगरसेवक पद संपलीत, आता त्यांना आम्ही काम कसं सांगू, असं जनतेला कधी वाटलं नाही, आम्हालाही कधी वाटलं नाही. आम्हाला आजपर्यंत असं वाटलं की आम्ही स्वतःच नगरसेवक आहोत. आणि गणेश नाईक साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन आम्हाला व्हायचं की बाबा काय प्रस्ताव आहे तुमच्या वार्डचा, कोणतं काम झालं नाही, स्वतः गणेश नाईक साहेब फॉलो घ्यायचा आमचा. म्हणजे आयुक्त साहेबांबरोबर मीटिंग, प्रशासन होतं, प्रशासन कोणाचं ऐकत नसायचं. मग त्याच्यावर कुठलंही पद आमच्याकडे नसताना आम्हाला महानगरपालिकेत घेऊन जाऊन आयुक्तांशी मीटिंग करून, पर्सनली मीटिंग करून, हे सगळं घडून शहराचा विकास करण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी कधी वाटून दिलं नाही की तुम्ही नगरसेवक नाही. आजपर्यंत वेळोवेळी आमच्या पाठीशी उभे राहिले, त्या ठिकाणी प्रस्ताव आमचे मंजूर करून घेतले, आमच्याकडून माहिती सगळी घेतली, प्रस्ताव मंजूर केले. आणि आज जी कामं झालीत, खरोखर ज्या वेळेला आम्ही नगरसेवक होतो एवढी कामं नाही झाली, एवढी आताच्या ह्या 5 वर्षामध्ये अक्षरशः कामं झाली. वा, नक्कीच. मॅडम, काय सांगाल, आता तुम्ही नगरसेवका पदासाठी उभे आहात, सरांच्या काळात जी कामं झाली त्यापेक्षा तुमच्या कामांचा वेग कसा असेल, काय सांगाल? व्हिजन कसं कसं आहे, काय गोष्टी प्रस्तावित आहेत, काय काय डोक्यात आहेत गोष्टी की प्रभाग क्रमांक 10 मध्ये आता ह्या गोष्टी करायच्या? मला प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रथम तर शाळेचं मला हे करायचं आहे की माझी शाळा मराठी मीडियमची आहे, पण आता जगाच्या स्पर्धेमध्ये आपली मुलं उच्च स्तरावर जाण्यासाठी मला त्याची जोड म्हणून इंग्लिश मीडियमची शाळा चालू करायची. बर. मुलांना आता जसं शिक्षणाची ओढ आहे तसं त्यांना खेळण्याकडे पण ओढ आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे एक क्रीडा संकुलन हवं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर मुलांना आपल्याला पुढं, आता मुलं कसं आहे, हल्लीच्या मुलांना व्यसन तर लगेच लागतो, कारण एकमेकाचं जर पाठीशी बरोबर असले तर व्यसनाधीन होतात. ते आपल्याला त्याच्यातून काढायचं असेल, मध्ये आम्ही कुस्तीचा आखाड्यासाठी पण प्रस्ताव मंजूर केला होता. 2-3 वेळा तो विषय झाला, जागा पण मंजूर झाली, पण काही अडचणीमुळे ते करता आलं नाही. तर आमचा हाच विषय होता की मुलांना एक चांगलं शारीरिक शिक्षण पण द्यावं, त्यांची तब्येत पण चांगली राहावी, असा विचार होता. मग आता खेळण्यातून समजा क्रिकेट झालं, खो खो झालं, या गोष्टीसाठी एक आम्हाला क्रीडा संकुलन असावं, हे एक प्रस्ताव आम्ही मांडू शकतो. जागा आहे आमच्याकडे, आम्ही ती मंजूर करून घेतलेली आहे, पण एक भव्य असं क्रीडा संकुलन व्हावं की जेणेकरून आपली मुलं तिथे खेळता येईल, त्यांना प्रत्येक खेळ खेळू शकतात त्याच्यासाठी. आणि सेक्टर 4A ला आम्ही आरोग्यवर्धन केंद्र चालू केलेलं आहे, त्याचं काम चालू आहे. त्याच्यात त्यांना जनतेला आपल्याला मोफत उपचार देता येईल. त्याच्यातून स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलं असो, कोणाचाही त्यांना मोफत उपचार होऊ शकतो तिथे. याच्यासाठी तो आपण विजन चालू केलेला आहे, ते काम सध्या चालू आहे. वा, म्हणजे शिक्षण झालं, आरोग्य झालं, क्रीडेसाठी तुमचं काम आहे, पाण्याची समस्या नाही. म्हणजे थोडक्यात आता प्रभाग क्रमांक 10 मध्ये नेमकी समस्या काय हे हुडकायला लागणार आहे लोकांना. वा. आपल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये ह्या सगळ्या समस्या आपण नेस्तनाबूत केल्यात असं म्हणूया आपण. रोजगाराच्या बाबतीत कसा प्रश्न आहे, रोजगाराच्या बाबतीत काय स्थिती आहे आपल्याकडे? ज्यावेळेस मी 2005 मध्ये नगरसेविका झाले होते ना, तेव्हा तो भाजी मार्केटचा प्रस्ताव मंजूर केला, म्हणजे प्लॉट हस्तांतर करून घेतला होता. कारण आमच्या लोकांची मागणी होती, म्हणजे महिलांची, कारण महिला माथाडी कामगारांच्या महिला असल्यामुळे काय होतं, त्यांना ते रोजगार, म्हणजे अल्प उत्पादन गटातील लोक आहेत, त्यामुळे त्यांचा तेवढा खर्च भागत नव्हता. मग त्यांना असं वाटायचं की आम्ही घरकाम करण्यापेक्षा आम्ही आमचं काहीतरी उद्योगधंदा चालू करू शकतो, म्हणून मग ते डेली बाजार चालू केलं. मग तिथे लोक बसायला लागले आपले, आणि स्वतःच म्हणजे उदरनिर्वाह होऊ लागला लोकांचा ना तो. बरं, म्हणजे एंट्रीला जी मोठी बिल्डिंग हो, तीच बर बर वा, रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे. बर ती तुमच्या काळात हस्तांतरित झाली आणि साहेबांच्या काळात म्हणजे त्यांनी कामं झाली तेव्हा उद्घाटन केलं. बर. आता कसं चाललंय तिथलं सगळं भाजी मार्केटचं? भाजी मार्केटचं आतापर्यंत नवी मुंबई स्वच्छता अभियान मधले जवळजवळ 4 पारितोषिक त्या ठिकाणी त्याला मार्केटला मिळाले. एवढी स्वच्छता आहे. आमच्या दोघांचा एकच उद्देश होता की आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या हाताला काम मिळावं, त्यांच्या मुलांना सर्वांना उद्योगधंद्याची एक सवय लागावी, त्यांचा उद्योग म्हणजे सारखं काम द्या आम्हाला नाही, काम देणेवाला नाही, काम देणेवाला होना चाहिए, लेणेवाला नाही. म्हणजे कुठेतरी जाऊन नोकरी करायची, त्याच्यापेक्षा स्वतःचा उद्योगपती व्हावा, उद्योग व्हावा, त्यासाठी आम्ही सतत विचार करत होतो. आणि मॅडमच्या काळामध्ये तो प्लॉट आम्हाला हस्तांतर झाला सेक्टर 8 मध्ये, आणि मी त्यावेळेला चांगला प्रस्ताव घेऊन
ते सुसज्ज अशी डेली मार्केट तयार केलं. आज जवळजवळ 100-125 लोक त्या ठिकाणी पोट भरताय की तो एक उद्योगच एक रोजगार म्हणून एक चालू झाला. एवढीच इच्छा होती की म्हणजे लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत एक सवय लागावी, उद्योगधंदा कसा करावा, बचत कशी करावी. तिथं ज्यावेळेला 5-10 रुपये ज्यावेळेला हातात येतात त्यावेळी ती बचतीची सवय लागावी आणि त्याच्यासाठी एक हाताला एक काम मिळालं महिला भगिनींना. आज पण गृहिणी होत्या, त्यांना एक उद्योगधंदा त्या ठिकाणी सुरू केला. वा, म्हणजे नगरसेविका सुद्धा महिला होत्या त्या काळात. म्हणजे महिला सक्षमीकरणाचं जे म्हणतो धोरण, ते एक प्रकारे आपल्या हो, प्रभावामध्ये ते धोरण राबवलं. आमचं पूर्ण झालं. महिला सक्षमीकरण. काय सांगाल सर, कसं काय अजून पुढच्या 5 वर्षामध्ये कसं विजन असणार आहे? पुढच्या 5 वर्षात मॅडमच त्या ठिकाणी नगरसेविका होणार, त्याबद्दल काय दुमत नाहीये. पण जशी मी सेवा देत आलो लोकांची, तशीच त्या ठिकाणी मॅडमही सेवा देईल. मॅडमच्या जोडीला मी तिथं असणार आहे. त्या ठिकाणी कधी लोकांना असं भासणार नाही की आता लेडीज आहे का जेंट्स आहे, असं कधी भासू देणार नाही. मॅडमच्या सोबतच राहू. वेळोवेळी मी सर्व नगरसेवकांना आमच्या सहकार्य करेन. नक्कीच. काय सांगाल मॅडम जनतेला? प्रभाग क्रमांक 10 मध्ये मी नगरसेविका जरी झाले तरी मी स्वतः एकटी नगरसेविका नाही होणार आहे. माझ्याबरोबर माझे सर्व जनता असणार आहे, ते सुद्धा नगरसेवक असतील. वा. आणि मला समाजकार्याचं जास्त वेळ आहे, तर आम्ही समाजकार्यच करू. आम्ही नगरसेवक म्हणून राजकारण आम्हाला नाही करायचं, समाजसेवा करणार जनतेची. वा वा वा, खूप छान. एक शेवटचा राऊंड घेऊयात आपण रॅपिड फायरचा. मी एखादं वाक्य सांगेन, एखादी व्यक्तीचं नाव सांगेन, एखादा शब्द सांगेन. तो शब्द, त्या व्यक्तीचं नाव ऐकल्यानंतर, ते वाक्य ऐकल्यानंतर किंवा ती गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या मनात जे येईल ते लगेच स्पीक मध्ये एका शब्दात सांगायचं. सगळ्यात पहिल्यांदा सर, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील काय आहेत तुमच्यासाठी? स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माझ्यासाठी दैवत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. एक अनुभवी नेतृत्व, विजन असलेलं नेतृत्व. गणेश नाईक साहेब. नवी मुंबई शहराचे शिल्पकार. माथाडी कामगार म्हणजे काय? एक श्वास, जिथून माझी सुरुवात झाली ते माथाडी कामगार. वा वा वा. मॅडम तुमच्यासाठी नगरसेविका पद म्हणजे काय? समाजसेवा करणं लोकांची. वा 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 वा. आणि प्रभाग क्रमांक 10? माझं कुटुंब आहे ते. वा वा वा. काय सांगाल सर प्रभाग क्रमांक 10 विषयी? प्रभाग क्रमांक 10 म्हणजे आता हे सर्व आमचं कुटुंबच आहे. आम्ही जसं आमच्या घरचं कुटुंब आहे तसंच प्रभागातील सर्व रहिवासी एक कुटुंब समजतो. तसे आता मॅडम म्हणल्या कुटुंब आहे माझं, हे खरोखर आहे. आणि कधी असं कोणाच्या घरी आम्ही गेलो, सहज लोक चहा घ्यायला या, जेवायला या, सतत प्रभागामध्ये फिरत असतो नेहमी. आणि हेच आहे नगरसेवक पद, हे महत्वाचं नाही आमच्यासाठी, आमची समाजसेवा. आजही त्या ठिकाणी मी नगरसेवक असतो तरी लोक मला साहेब या, आमच्याकडे चहा घ्या, बसा, उठा. सगळ्या प्रभागामध्ये एका कुटुंबाप्रमाणे आम्ही सगळे वागतो आणि कुटुंबाप्रमाणे राहतो. मॅडम काय वाटतंय, विजयाची किती खात्री? नवी मुंबईची तमाम जनता गणेश नाईक साहेबांबरोबर होती, आहे आणि इथून पुढेही राहणार. वा, तुम्हाला आत्मविश्वास आहे हा, आणि तो आत्मविश्वास खरा ठरावा ह्याच सदिच्छा. एक सातारा मधून आलेलं एक कुटुंब, आणि जे नवी मुंबई सारख्या शहरामध्ये येऊन स्थायिक झाले, इतक्या मोठ्या यशाच्या उंचीवरती आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही अजूनही जनतेत आहात. तुमची मातीशी नाळ कायम जोडलेली आहे. तुम्हाला त्या पदाचा गर्व नाहीये, माज नाहीये, अभिमान आहे, किंवा एक प्राऊड फील आहे की आम्ही चांगलं काम करतोय, आणि ह्या माध्यमातून तुमचं काम असंच अविरतपणे सुरू राहावं. तुम्ही जे म्हणालात की कामं माझ्या काळात मंजूर झाली आणि पूर्ण सरांच्या काळात झाली, तसं आता पुढच्या काळामध्ये तुमच्या काळात सुद्धा काही कामं पूर्ण व्हावी, तुम्हाला सुद्धा त्या गोष्टींचा लाभ घेता यावा, आणि तुम्हाला सुद्धा छाती ठोकपणे सांगता यावं की हे मी केलं, हे आम्ही केलं. यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि आम्हाला दिलेल्या वेळेबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू.